यज्ञशिष्टानि शिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्विषेः भुजते ते त्वघं पापा ये पच्यन्त्यात्मकारणात्. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. तात्पर्य: भगवत भक्त किंवा कृष्ण भावनाभावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले आहे आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. प्रेमानंचरितभक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति. संतजन हे सदैव भगवान श्री गोविंद किंवा मुकुंद किंवा श्रीकृष्ण यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाहीत. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गाद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी यज्ञच करीत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषापासून अलग राहू शकतात. इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवितात ते केवळ चोरच आहेत असे नाही, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल? हे केवळ अशक्य आहे. म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हायचे असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्ण भावनाभावित संकीर्ण यज्ञ करण्यास शिकविणे अत्यावश्यक आहे. नाहीतर जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही. अन्नाद उद्भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्नसंभवः. यज्ञात् उद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्म सम उद्भवः. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. तात्पर्य: भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, ये इंद्राद्यं गतयावस्थितं यज्ञं सर्वेश्वरं विष्णुं भर्यश्चर्य तश्चैषमश्नन्ति तेन तद्धेयात्रां सम्पादयन्ति. ते सन्तः सर्वेश्वस्य यज्ञपुरुषस्य भक्ताः सर्व किल्बिषैरणादिकाल विवृद्धैरात्मनुभवप्रतिबन्धकै निखिलैः पापैः विमुच्यते. भगवान जे यज्ञपुरुष किंवा सर्व यज्ञाचे भोक्ता म्हणून जाणले जातात ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवदेवता भगवंतांची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यांसारख्या देवतांना भौतिक कार्यांची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णाची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावना भावित असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्ण पापकर्मे नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते. जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू त्यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात
समर्थ बनविते व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्माचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झाला आहे तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो, पण जो असे करीत नाही तो दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य प्राणी विविध प्रकारचे अन्नधान, भाजीपाला, फळफळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि प्राणी हे अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे अवशेष, गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेलेले आहेत त्यांना सुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते, कारण पशुही वनस्पतीच खातात. म्हणून सरतेशेवटी आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र व सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंतांचे सेवक आहेत. भगवंतांना यज्ञाद्वारेच संतुष्ट करता येते. म्हणून जो यज्ञ करीत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल, हा प्रकृतीचा नियमच आहे. म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेष करून संकीर्तन यज्ञ, हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी करणे अत्यावश्यक आहे. कर्म ब्रह्मोद्भवं विधिः ब्रह्म अक्षरसमुद्रध्वं तस्मात्तत्स्वर्गतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. वेदांमध्ये नियतकर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासूनच प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. तात्पर्य: यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कर्म करायचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून वेद हे कर्म विधीची संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून कर्मांच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रनियमानुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ राजाच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदामधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंतांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. असे म्हटले आहे की अस्य महतो भूतस्य निश्वसितम् एतद् यदृग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्वाणिरसः. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. भगवंत हे सर्वशक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात, कारण ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके सर्वशक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत आपल्या श्वासोच्छ्वासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणाही करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती किंवा बद्ध जीवनांना
भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असे मार्गदर्शन दिले, ज्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत येऊ शकतील. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात. पण वेदांची रचना अशा पद्धतीची केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंताकडे परत जाऊ शकतो. मोक्षप्राप्ती करणे ही बद्ध जीवनासाठी एक संधीच असते. म्हणून कृष्ण भावना भावित होऊन बद्ध जीवनाची यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात, कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानो वर्तयति यः अघायुरिन्द्रियारामो पार्थम स जीवती. हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्तीकरिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते. तात्पर्य: काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली आहे. म्हणून ज्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतया मनुष्य जीवन हे क्रमयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्ही पैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्यांच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञांचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही. पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्ण भावनाभावित नाहीत ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहेत, म्हणून त्यांना पुण्यकर्मे करणे जरुरीचे असते. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की ज्यामुळे विषयवासनेत दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलांमध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवदेवतांकडून केली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे, कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होते तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावनाभावित बनते. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावनाभावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्ट तस्य कार्य न विद्यते. पण जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही. तात्पर्य: जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असून आपल्या कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संतुष्ट आहे त्याला इतपर काही कर्तव्य करावयाचे राहत नाही. तो कृष्ण भावनाभावित असल्यामुळे हजारो यज्ञ केल्याने
हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयातून तात्काळ धुतली जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य प्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. अशा कृष्ण भावनाभावित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममाण होत नाही आणि मदिराक्षी आणि इतर प्रलोभनांमध्येही तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही. नैवेद्यस्य कृतेनार्थो नाकृते नेह कचनं न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणिमात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावनाभावित कर्माशिवाय इतर कोणतीही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. कृष्ण भावनाभावित मनुष्य अथवा देवता कोणाचाही आश्रय घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. तस्माद सक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. तात्पर्य: भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत, तर निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलांवर आसक्ती न ठेवता श्रीकृष्णाप्रीत्यर्थ किंवा कृष्ण भावनाभवित कर्म करीत असतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाप्रीत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलांची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय. यज्ञकर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पापकर्माचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात, परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे शुभाशुभ कर्मफलांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. कृष्ण भावनाभावित मनुष्याला कर्मफलांवर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्णप्रीत्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. कर्मणैव हि संसिद्धिमा स्थिता जनकादयः लोकसंग्रहम् एवापि समपश्यन् न कर्तुमर्हसि. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म केले पाहिजे. तात्पर्य: जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी जीव होते, म्हणून वेदोक्त कर्माचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते. तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता त्यांनी सर्व विहित कर्माचे आचरण केले. जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते. भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते, परंतु ते मिथिलेचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावयाचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा
अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हेच शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते, पण विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चयी होता. यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे त्यांना शिकविण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्याचे अनुसरण करतात. याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. यद्यदाचरति श्रेष्ठस्तद्देवेतरो जनः सः यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. तात्पर्य: सामान्य जनांना अशा नेत्याची नेहमी गरज असते जो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. जर एखादा नेता स्वतःच धूम्रपान करीत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की एखाद्या शिक्षकाने शिकविण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो याप्रमाणे शिकवितो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्त्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्त्वांविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जातात. म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद भागवत ही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवंतांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग मार्ग आहे. राजा आणि राज्याच्या कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तं वाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही. मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकता नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. तात्पर्य: वेदांमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. तमीश्वराणां परं महेश्वरं तमदेवतानां परं च दैवतं पतिपतीनां परं परस्तात् विदां देवं भुवनेशमियं न तस्य कार्यकरण च विद्यते न तत्समश्चाप्यधिकश्च रुष्यते. पराशक्ती विविधेव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया च.
परमेश्वर हे इतर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येकजण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतांचीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत. ते सर्व देवदेवतांदो पूजनीय आहेत आणि ते सर्व नियत्याचे सर्वश्रेष्ठ नियंता आहे. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारा पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कुणीही नाही आणि ते सर्व कारणांचे परम कारण आहेत. भगवंतांच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिय दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियांचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कुणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमाप्रमाणे घडत जाते. भगवंतांमध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. जो मनुष्य कर्मफळ घेण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच, पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करावयाचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते. तरीसुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत आहेत. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत. यदि ह्ययं न वर्तेय जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमान अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थः सर्वशः. कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. तात्पर्य: आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जरी असे नियतिनियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवनांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते. म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले असते. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करीत होते. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्या कर्म चेदहं संकरस्य च कर्ता स्याम उपहन्यामि प्रजाः. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. तात्पर्य: वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय, जी सामान्य समाजाची शांतता भंग करते. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रप्रमाणित नीतिनियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीकरिता संघटित होऊ शकते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणेच ते अशा विधानांचे पालन करतात, कारण त्यांना अशा महत्त्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते. भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्यांची जबाबदारी भगवंताकडेच जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्त्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. तरीसुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपल्याला भगवंतांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे
तरी आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला, त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपल्याला भगवंतांच्या उपदेशांचे पालन केले पाहिजे, पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. श्रीमद भागवत सांगते की नैतत्समाचरे जातु मनसापि ह्यानीश्वर विनश्यत्याचरण मोढ्याद्यथा रुद्रो अब्धिजं विषम. ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् तेषा यत् स्ववचो युक्तं बुद्धिमास्तत समाचरेत. मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारक असतात आणि कोणतीही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे आहे तसे करील. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नांपासून सावधानता राखली पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्यामध्ये व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये. ईश्वर किंवा जे वास्तविकपणे चंद्र सूर्याच्या हालचालीवर नियंत्रण करतात त्याचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमी केला पाहिजे. असा शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही. भगवान शंकरांनी महासागरा इतके विष प्राशन केले, पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवांचे अनेक बंधू भक्त आहेत जे गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात, पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे ते मृत्यूच्याच तोंडात जात आहेत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे काही बंधू भक्त आहेत जे भगवंतांच्या रासलीला किंवा प्रेमनृत्य यांच्याद्वारे भगवंतांचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात, परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तीचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे. तसेच मनुष्याने योग्यतेशिवाय त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंतांची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्ती श्चिकीर्लोक संग्रहम. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित असलेली व्यक्ती व कृष्ण भावनाभावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छानुसार भेद केला जातो. कृष्ण भावनाभावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो, परंतु तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो, तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असते. म्हणून कृष्ण भावनाभावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतू प्रीत्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे. न बुद्धिभेदं जनयेत ज्ञानां कर्मसंगीनां जोषयेत यत्सर्व कर्माणि विद्वान्युक्तः समाचरण. नियतकर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांच्या कर्म थांबविण्याचा प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे. तात्पर्य: वैदेश्च सर्वैरहमेव वैद्यः हा सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे. सर्व कर्मकांडे, सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे
त्याचा सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात. परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मामुळे मनुष्य कर्मशः कृष्ण भावनेप्रत उन्नत होतो. म्हणूनच कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कृष्ण भावनाभावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कारण विहित कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारा होऊ शकते. प्रकृतेः क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमीति मन्यते. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. तात्पर्य: एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे दोघेही वरकरणी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे कर्ता आहोत. त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो याचे देखील ज्ञान नसते. मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहीत नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात. आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होते.